हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आहे संडे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे माझं संडेचं रुटीन कसं असतं. कारण बाकी दिवसांपेक्षा संडे थोडासा वेगळा असतो. एक्स्ट्राची सगळी कामं मी आज करून घेते, कारण रोशनला सुट्टी असल्यामुळे रोशन अनायाला असा 100% देऊ शकतो. आणि त्याचं पण असं म्हणणं असतं की मग वीकडेजला ऑफिस तुझं काम सगळं सोबत आल्यापेक्षा तू आज जे काय करायचं ते कर, मी अनायाला पूर्णपणे बघतो. सो आजचा दिवस कसा असतो हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढे. आणि झोपेतून उठल्यावर घर असं काहीसं पडलेलं असतं, कारण झोपेपर्यंत अन्नाचा पसारा काही संपत नाही. सो आता हे पहिले क्लीन करायचं आहे. घर एकदम अस्ताव्यस्त असतं, पण आम्ही तिला करू देतो, कारण घरात पहिलेच 2 माणसं आहे. जर तिला खेळणी पण खेळायला रिस्ट्रिक्ट केलं तर मग ती करेल काय. मग आम्ही घर जर झालं तर झालं, ठीक आहे, आपल्याला आवरता येईल. आणि तिचे खेळणे तिथेच पडले असतात, फक्त मी हे घर क्लीन करेपर्यंत फक्त वरती उचलून ठेवते, मग परत ती आपल्या खाडी काढते. सो ते दिसत नाही चांगलं, पण तिच्यासाठी ते तेवढं पाहिजे. सो चला आता मी क्लिनिंग सुरू करते. नानू या ड्रॉवरला लावायचं राहिलं होतं का ते? हा लावून घे, मग जा तूच लावून घे बेटा पटपट. व्हेरी गुड. कसं लावायचं का? विसरली पण का तू? तिथे नाही बाबा. व्हेरी गुड. चलो हा चला, तुझे खेळणे उचला पटपट. खेळणे कुठे आहे खेळणे? चल हे असं उचल आणि इथे ठेवून दे. हे घे, उचल सगळे. चला उचला पटकन. अगं भाभी, तू माझ्याकडे पाहू नको कर ग भाभी, मग मला हेल्प कर थोडीशी. हा हे तू एवढं पसरवून ठेवते, आपल्याला घर क्लीन नाही करायला लागेल का आता? काय तू सांग मला. चल घेते, उचलते का पटापट. आणि कपडे बिपडे कसे फेकून ठेवले तू? नानू ब्रश झाला का बेटा? नाही झाला. बर, बाबाने दिला नाही का तुला? नाही करणार? ब्रश करणार तू? ही एक्साइटमेंट ब्रश घ्यायचीच आहे. आणि नाही किती छान म्हणायचं बेटा. दाखव कशी ब्रश करते नानू. अशी करते. वाव. खायचं नाही बेटा, हे असं कर. डिशक्याव. मम्मा डाटा कसं करतात? मला झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. नानू डान्स. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. सो आता घर क्लीन केलं, असं आता मस्त दिसतंय सगळं व्यवस्थित. आणि सगळं उचलून रोबो लावलेला आहे, तो त्याचं झाडायचं काम करतो. तोपर्यंत मी आमचं चहा ब्रेकफास्ट हे करते, कारण अनायाला सुद्धा भूक लागलेली असते. सो मला आता किचनमध्ये येऊन माझी प्रिपरेशन सुरू करावी लागते. त्याआधी आम्ही रोज इथे नारळ पाणी पितो. सो हे नारळ फोडायचं, पाणी काढायचं, म्हणजे दिवसाची सुरुवात आमची नारळ पाण्यानेच होते. सो आता ते करते पाहिजे. बापरे, किती पटकन उडाला. जास्ती भरलंय वाटते आज. कसं तर एवढं सुद्धा पाणी निघालं. एक ग्लास पण नाही. कंप्लेंट टाकली होती ना, काय झालं? सो अनायाला मी नारळ पाणी द्यायचा प्रयत्न करतो, ते तिला आवडत नाही, ते ती पित नाही. मग त्यानंतर आम्ही तिला दूध द्यायचा प्रयत्न करतो, ते तिला आवडत नाही, ते पण ती पित नाही. पण आमचा प्रयत्न रोजचा असतो. नानू कुठे बसशा? हाय हाय. इथे नारळ पाणी पिते बेटा. हे बघ, नारळ पाणी पिऊन बघते का? सो मी अनायाला दुधात प्रेमिक्स टाकून देते की ती आवडीने पेईल, पण ती काही पित नाही. पण ठीक आहे, प्रयत्न करू आपण. तसे जे बेबीज ब्रेस्ट फीड वर असतात ना, त्यांना थोडंसं बाहेरच्या दुधाची सवय लागायला वेळ लागते.
आणि आज ब्रेकफास्ट मध्ये मी बनवत आहे चणे आणि म्हणजे आपला तर्री पोहे, नागपूरचे तर्री पोहे. तर मला खूप दिवस झाले, म्हणजे 4-8 दिवस झाले आठवण आली म्हणून त्याला बनवू. फक्त रोज ना चणे भिजू टाकायचीच आठवण राहत नव्हती. सो फायनली काल आठवणीने चणे भिजू टाकलेले आहे आणि तुम्ही मस्त तर्री पोहे बनवणार आहे. सो इकडे पहिले चणे उकळायला ठेवले, तोपर्यंत पोह्याची तयारी करते आणि चण्याची सुद्धा करते. आणि इकडे आमचे मस्त पोहे चणे रेडी झालेले आहेत. आता आम्ही नाश्ता करतो. तू पण खाणार? नानू पण पोहे खाते. नाही का बरं? नाही ना मग, काऊन नाही ना मग. खाऊन घे. व्हेरी गुड. आणि नाश्ता झाला की आमचा गरमागरम चहा. आणि त्यानंतर अनायाने असं मस्त काम करून ठेवलेलं आहे की आता तुझं तिकडचं काम झालं ना, मग आता हे काम पण आहे माझं मी करून ठेवलेलं, हे पण करशील असं ती सांगताय मला. दाखवते मी तुम्हाला. छान ग नानू, छान खाल्ले तू पोहे. मम्मा तुला कोणती स्टोरी सांगते का? कोणती ग? आठवते का तुला? एक होता, नाही म्हणते, एक होता टोपीवाला. आठवली? हो आठवली ग बाबीला. कुठली स्टोरी सांगते मम्मा तुला? नाही सांगत. किती ग तू नानू, कालच तेवढी लक्ष देऊन ऐकली. एक मिनिट बाबा रे बाबा. पण तुला माहित नाही का टोपीवाल्याची स्टोरी? हो माहिती आहे. नाही माहिती? काय नानू खोटी बोलते तू? तुला माहिती आहे. काल माझ्या समोरच तर सांगितली मम्माने तुला स्टोरी. आठव बरं व्यवस्थित. नाही नाही. औषध घेतली नानू? घेतली तू औषध? नाही घेतली. पहिला मी नख काढणार. म्हणजे तू पहिल्यांदाच खरं खरं बोलली. आणि बाबांनी कशी गांगा व्यवस्थित करून दिली तुझी? बाबांनी नानू, बाबांनी तुझी गांगा व्यवस्थित करून दिली का? नाही करून दिली. बाबाला शिकवावं लागेल का आपल्याला आता? परत शिकवायची का? नाही चालते तुला कशी पण चालते. थांब ना आता हे काढू दे ना, एवढेच तर आले का बरं. आणि मग ब्रेकफास्ट झाल्यावर थोडासा ब्रेक घेते, एक 10-15 मिनिटाचा. आणि म्हणजे थोडं बसते, आराम करते. सकाळपासून जे सुरू होतो त्याच्यामुळे. आणि माझं काही पोस्टिंगचं वगैरे काम असेल ते करते. कांदे चिरले, माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. मग ते झालं की लगेच रोशन अनायाची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. म्हणजे तिला आंघोळ करून देतो, तिचं सगळं काय नखं काढायचं असेल, म्हणजे संडेचे जे एक्स्ट्रा काम आहे ते सगळे करतो रोशन. आणि तोपर्यंत मी झाडू, पोछा हे सगळ्या गोष्टी करते. मावशी येतात, त्या भांडे घासून जातात, म्हणजे सगळं इथलं क्लीन होतं. आणि आता तिच्या जेवणाची वेळ झालेली असते. आतापर्यंत नाश्ता काही मॅडमनी बरोबर केला नाहीये, म्हणून मी पटापट इथे दुपारच्या जेवणाला घेतला. आम्हाला फार भूक नव्हती आज, कारण नाश्ता झालेला आहे पोटभर. पण अनायासाठी एनी हाऊ काहीतरी बनवावंच लागतं, म्हणून मग आमचं पण स्वयंपाक बनवून घेते. तुझ्या पायाला लाव, तुझ्या पायाला. हा नानू परत वन मोर. मांडी कशी घालायची? हा व्हेरी गुड. बस बस झालं, जमलं नानू. नानू अंडा बुर्जी खाणार का तू? नाहीच म्हणते ते. व्हेरी गुड. हा दिस इज फॉर नानू.
सो स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग माझं बेसिक आंघोळ जेवण पूजा हे सगळं आवरलं की मी रेडी होते शूट्ससाठी. कारण संडेचा दिवस म्हणजे आम्हाला फ्री असतो आणि त्याच्यात जेवढे होईल तेवढे शूट्स घेऊन घेतो. कारण प्रमोशनचे शूट्स मग थोडा टाईम टेकिंग असतं आणि अनायाच्या मूडवर सगळं करावं लागतं. त्याच्यामुळे मग आम्ही सॅटर्डे संडे जेवढं पॉसिबल होईल तेवढे शूट्स घेतो. सो आता तिला झोप आली होती, माझी अंग वगैरे सगळं आवरल्यावर तिला झोपवून दिलं, मी रेडी झाली. आता माझे जेवढे पार्ट आहे शूटमधलं म्हणजे आम्हाला असं करावं लागतं ॲडजस्टमेंट की माझं जेवढं पार्ट आहे ते आधी घेऊन घ्यायचं. मग तिचं मूड असेल जेव्हा ती रेडी होईल तिला रेडी करायचं आणि मग तिचं शूट घ्यायचं. सो आता माझं शूट सुरू करते. सो शूट झाला त्यानंतर मी थोडासा आराम केला, थोडासा म्हणजे फक्त 10-15 मिनटं, नॉट मोर दॅन दॅट. आणि आता वाजलेत 5:30. अनाया अजून झोपलेली आहे. सो एवढ्या वेळ ती झोपत नाही. ॲक्च्युली तिचं आज झोपणं खूप लेट झालं, म्हणजे ती लेटच झोपली, 2च्या पुढे झोपली. नाहीतर ती लवकर झोपून 3:30पर्यंत वगैरे उठते. सो आजचा शेड्यूल थोडासा इकडे तिकडे झाला, विकेंडचा होतो. सो म्हणून नाहीतर मग एवढ्या वेळ झोपत नाही. तर आता 5:30 वाजले आहेत, मी तिच्या उठायची वाट बघते आहे. नाहीतर आम्ही काय करतो, ती जर जागी असती ना आम्ही खाली जातो, मस्त चहा पितो, तिकडनंच भाजीचं पण घेऊन येते. पण आता ती झोपली आहे म्हणून घरात चहा बनवते आता पहिले. आणि अजून माझी थोडीशी कामं व्हायची आहे, ती म्हणजे भांडे लावणे, कपडे काढणे ते आहे. पण त्याआधी बघू, पहिले चहा पितो. जर ती उठली तर ठीक, लगेच जाऊन भाजीचं घेऊन येऊ. जर नाही उठली तर मग मी घरातली कामं करते. इकडे चहा ठेवलाय, तोपर्यंत माझे भांडे लावून सुद्धा होतात. सो म्हटलं ते काम सुरू ठेवू आपण. आणि अनाया इतका वेळ भेटतो, जर झोपली ना असं निवांत सगळं करायला वेळ मिळतो. म्हणजे लिटरली मी माझं शूटिंगचं काम केलं, परत एडिटिंगचं पण थोडंसं काम केलं. आणि ती अशी नेहमीच झोपत नाही, पण आज माहिती नाही, नशीब चांगलं असावं, ती खूप झोपली आहे चांगली. म्हणजे 1 ते 1.5 तास झालेला आहे ऑलरेडी, 2 तास होत आले आहेत. अदरवाईज ती मला असं वाटते 1.5 तास मॅक्सिमम झोपते. आणि ती उठली की तिच्या स्नॅक्सचं बघायचं, म्हणजे परत कामं सुरू होऊन जातात. आणि आता अनाया उठलेली आहे. आमच्या शूटिंगचा थोडासा पार्ट राहिलेला तो आम्ही घेऊन घेतला. आणि मग इथे आता अनायाच्या स्नॅक्समध्ये बाबा तिला खाऊ घालताय, तोपर्यंत मी माझी बाकीची कामं करून घेते. व्हेरी गुड. तुला बाहेर जायची खुशी होते का ग? कुठे बाय? जास्तीच एक्साइटमेंट आहे बाहेर जायची. नानू आपण बोलतो कसं ना, व्यू 9 चेंज व्यू व्यू व्यू. पाणी नाही पिली नानू तू? नाही पाणी आणलं पण नाही ना. आता कसं नाही घरी जायचं परत. आता कसं काही नाही, आज जाऊ दे, तुला लागलं तर घेऊन येऊ आपण. सो आता मी मस्त भाजीचं घेऊन आली सगळं. आणि इव्हनिंगला रोज भाजीचं आणणे प्लस ते भाजीचं सेट करायचं. त्याआधी म्हटलं मेथी तोडण्याचं जे अवघड काम आहे ते आपण करून घेऊ. पहिले मी मेथी तोडते आणि मग फ्रीजमध्ये सगळं भाजीचं लावते.
सो असं रुटीन असतं. आता यानंतर ही भाजी तोडणे प्लस लसूण शिलून ठेवणे हे हप्त्याभराचं काम मी करून ठेवते. कारण जर लसूण शिललेला नसला तर मग स्वयंपाक करायला वेळ लागतो, कारण सगळ्यात जास्ती टाइम टेकिंग तेच आहे. सो या 2-3 गोष्टी आहे. मेथी तोडायला फार वेळ लागतो आणि वीकडेजमध्ये काय होतं, मेथी तोडणे किंवा लसूण शिलणे अशा सगळ्या गोष्टींना वेळ नसतो. पटापट स्वयंपाक करून बाजूला व्हायचं असतं. सो ह्या 2-3 गोष्टी जर करून ठेवल्या तर काम फार सोपं होतं. म्हणून विकेंडला आवर्जून वेळ काढून, म्हणजे 2 दिवस असतात, 2 पैकी 1 दिवशी तरी असं सगळं घरगृहस्थी जर व्यवस्थित करून ठेवली तरच मग म्हणजे पूर्ण वीक चांगला जातो, म्हणजे पटापट कामं होतात. सो असं सगळं असतो पूर्ण दिवस. आणि आता यानंतर डिनर आहे. तर मला तरी फार भूक नाही आहे, पण म्हणजे संध्याकाळचं डिनर आमचं जे काही असते ते नॉर्मली खूप लाईट असते, म्हणजे खिचडी वगैरे किंवा दलियाची खिचडी. आजकाल मी अनायासाठी बऱ्यापैकी दलियाची खिचडी बनवते खूप सारे व्हेजिटेबल्स टाकून. तर तीच आम्ही पण खातो, फक्त त्याला म्हणजे तिखट नसतं त्यामध्ये. तर मग मी काय करते, बाहेरून तडका बनवून तसं ॲड करून पण खातो, किंवा मग कधी कधी फिकं पण छान वाटतं, म्हणजे तिच्यासाठी जे बनवते ते पण चांगलंच वाटतं. सो असं सगळं आहे, म्हणजे डिनरचं असं असतं. पण आज तरी भूक नाही आहे म्हणून डिनर बनवणार नाही आहे. तर बाहेर विकेंड 1 दिवस बाहेर खातो विकेंडचा. सो जर भूक लागलीच तर छोटं मोठं बाहेरचं काहीतरी खाता येईल मला, म्हणा की रोशनला. आणि अनायाने स्नॅक्समध्ये बऱ्यापैकी छान खाल्लेलं आहे. सो तिच्या पण डिनरचं फार टेन्शन नाही आहे. सो तिला पण असं छोटं मोठंच काहीतरी लागणार आहे, जे की मी क्विक असेल ते बनवून देईल तिला. म्हणजे दलिया वगैरे बनवायला हार्डली 5 ते 10 मिनिटं लागतात आणि तिला आवडतो सुद्धा आणि हेल्दी पण आहे. सो तिच्या डिनरमध्ये मोस्टली मी दलिया अशा गोष्टीच देते. आणि दिवसातनं एकदा तिला राईस देते तर एकदा पोळी देते, असं तिचं प्रपोर्शनेट ठेवते जेवण. फ्रूट्स तिच्या जेवणात गेलेच पाहिजे याची काळजी घेते. मग ड्रायफ्रूट्सचा प्रश्न आहे, त्यासाठी मी प्रीमिक्स बनवणार आहे लवकरच, जे दुधात टाकून तिला द्यायचं आहे. दूध ती घेत नाही, पण समजा घेतलं म्हणजे हळूहळू सवय लागेल तर ते त्याच्या थ्रू तिला ड्रायफ्रूट्स जातील. प्लस आमचा जो लाडू आहे ड्रायफ्रूट्सचा, जो आमच्यासाठी मी बनवलेला आहे, त्यातलाच तिला पण द्यायचा असं आम्ही ठरवलेलं आहे. कारण म्हणजे तिला एक खूप हेवी होईल, पण अर्धा ठीक आहे, म्हणून मग अर्धा लाडू तिला देतो. सो प्रत्येक गोष्ट तिच्या शरीरात गेली पाहिजे याची मी काळजी घेते. आणि तिचं जे डाएट आहे, म्हणजे वरण भात भाजी पोळी शिवाय पण भरपूर गोष्टी आहेत की ज्या हेल्दी आहेत. म्हणजे पनीर गेलं पाहिजे, मूग गेलं पाहिजे. तर त्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज मी ट्राय करते आणि तुमच्याशी शेअर सुद्धा करते. तर तुम्हाला रेसिपीज कशा वाटतात हे सुद्धा फीडबॅक तुमचे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या माझ्याकडनं व्हिडिओज रिक्वेस्टेड आहे, की तुम्हाला अनायाबद्दल काही जाणून घ्यायचं आहे की माझ्या लाईफस्टाईलबद्दल, ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगत जा. सो आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. माझं संडेचं रुटीन कसं असतं कम्प्लीट हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.